Dear student, we are seeing practice set 2.1. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.1 त्या ठिकाणी पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द डायगोनल ऑफ ए रेक्टँगल whose length is 35 centimeter and breadth is 12 centimeter. पुढे की एका आयताची असणारी काही लांबी जी आहे तर ती लांबी 35 सेंटीमीटर आहे, रुंदी 12 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचा असणारा जो काही कर्ण जो आहे तर तो कर्ण आपल्याला काही करायचं सांगितलंय, काढायला सांगितलं. त्या ठिकाणी आकृतीमध्ये एक डायगोनल जो आहे तर तो डायगोनल मी त्या ठिकाणी काढलेला आहे. काय म्हणता येईल की लेट quadrilateral ABCD be the given rectangle. या ठिकाणी ABCD हा दिलेला आपल्याला त्या ठिकाणी आयत आहे. आता या आयतामध्ये जी आकृती आहे तर त्याची लेंथ जी आहे, लेंथ आकृतीमध्ये BC आहे. ही BC किती दिलेलं आपल्याला 35 सेंटीमीटर आणि ब्रेडथ जी आहे ती दिलेली आपल्याला 12 सेंटीमीटर. आता पुढे की इन ट्रायंगल, आता या ठिकाणी BCD चा आपण विचार करू. इन ट्रायंगल BCD अँगल BCD इज इक्वल टू 90 डिग्री. तर BCD जो आहे तर तो BCD 90 डिग्री का, तर त्याचं कारण आपल्याला सांगता येईल की अँगल ऑफ द रेक्टँगल, अँगल ऑफ रेक्टँगल आयत जो आहे तर त्या आयताचा प्रत्येक कोन जो आहे तर तो प्रत्येक कोन काय असतो तर त्या ठिकाणी काटकोन असतो. म्हणजे हा जो काही दिलेला जो काही ट्रायंगल जो आहे BCD हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि मग हा जर राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर याच्यासाठी आपण पायथागोरसचा असणारे जे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय त्या ठिकाणी वापरू शकतो. आणि देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला पायथागोरस थेरम त्या ठिकाणी माहिती की हायपोटेनस स्क्वेअर, हायपोटेनस कोणताही BD, या BDचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइडचा स्क्वेअर असतो. आता रिमेनिंग साइड आहे BC आणि DC. या रिमेनिंग साइडचा असणार तर काही स्क्वेअर जो आहे तर त्या स्क्वेअरचे काय असते, सम असते. उरलेल्या असणाऱ्या ज्या काही दोन बाजूंच्या आहेत तर त्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे गुणा त्या ठिकाणी कर्ण जो आहे तर तो कर्ण त्या ठिकाणी असतो. याच्यामध्ये पहा आपल्याला BD त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. BC ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 35 स्क्वेअर प्लस DC 12 स्क्वेअर. आता 35 स्क्वेअर त्या ठिकाणी 5चा वर्ग करतो मी त्या ठिकाणी 25. 3 नंतर क्रमाने येणारी जी काही संख्या जी आहे तर ती 4 आहे. त्या दोघांचा गुणाकार केला 3 चौक 12 आणि म्हणून 35चा वर्ग आला आपला त्या ठिकाणी 1225. काय आला 1225 प्लस 12चा स्क्वेअर, 12चा स्क्वेअर आपल्याला माहिती 144. पुन्हा ऍडिशन करा. 5 प्लस 4 9, 4 प्लस 2 6, 2 प्लस 1 3 आणि पुन्हा काय आहे या ठिकाणी पुन्हा एकदा बेरीज जी आहे तर ती बेरीज मी ठिकाणी करतो. 144 9 6 3 1. जी BD स्क्वेअर इज इक्वल टू 1369. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची वर्गमुळे. याचं वर्गमूळ घेतलं तर ते BD आणि कशाचा त्या ठिकाणी रूट आहे
तर आपल्या लक्षात येईल की 37 जे आहे तर त्या 37चं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट असतं आणि म्हणून आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. अँड देअरफोर डायगोनल ऑफ द rectangle is equal to BD is equal to 37 सेंटीमीटर आणि म्हणून तो असणार जो काय आयत जो आहे तर त्या आयताचा असणार जो काही कर्ण जो आहे तर तो कर्ण किती असणार आहे 37 सेंटीमीटर त्या ठिकाणी असणार आहे. आता पुढे 9th क्वेश्चन आहे. इन द फिगर आकृतीमध्ये M is the midpoint of QR. QR जो आहे तर त्या QR चा M हा त्या ठिकाणी मध्यबिंदू आहे. अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. कोण PRQ चं माप त्या ठिकाणी 90 आहे. तर प्रूव्ह दॅट सिद्ध करायला सांगितलं. काय सिद्ध करायला सांगितलंय की PQ वर्ग बरोबर 4PM वजा 3PR स्क्वेअर. काय करतो तर सर्वसाधारणपणे आकृतीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला 2 ट्रँगल त्या ठिकाणी दिसतात. तसे 3 आहेत. आपण दोघांचाच विचार करणार आहे. पहा ग्रीन कलर मध्ये एक ट्रँगल PRQ हा एक त्या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये असणारा आणि दुसरा आपल्याला रेड कलर मध्ये असणारा PRM. या दोघांसाठी आपण पायथागोरसचा असणारा जे काही थेरम जो आहे तर त्या पायथागोरसचा थेरमचा आपण वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करू शकतो. आता काय सांगता येईल सोल्युशन की इन ट्रँगल PRQ अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. या ठिकाणी त्रिकोण हा ग्रीन कलर मध्ये दिसणारा PRQ मध्ये आर कोणाचं माप किती आहे 90 अंश आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी पायथागोरसचा थेरमचा वापर करू. बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम आपल्याला माहिती की हायपोटेनस स्क्वेअर PQ स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साईड. कोणत्या म्हणता येईल रिमेनिंग साईड तर RQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. बरोबर. पुढे अशाच पद्धतीने रेड कलर मध्ये असणारा जो काही ट्रँगल जो आहे तर त्या रेड कलर मध्ये असणाऱ्या ट्रँगल साठी काय करू शकतो आपण पायथागोरसचा असणारा जो काही थेरम जो आहे तर तो थेरम आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. पहा की इन ट्रँगल PRM अँगल PRM इज इक्वल टू 90 डिग्री. या ठिकाणी रेड कलर मध्ये असणारा जो काही त्रिकोण जे आहे तर त्याच्यामध्ये आर कोणाचा माप त्या ठिकाणी 90 अंश आहे. हा राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगल असेल तर याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम त्या ठिकाणी वापरू शकतो आणि देअरफोर बाय पायथागोरस थेरम काय आहे हायपोटेनस स्क्वेअर. हायपोटेनस कोणता आहे तर PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायला जे सांगितले त्याचा जर विचार जर केला तर PQ आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी RM जो आहे तर तो RMच्या बाबतीत RM आपण असा लिहू शकतो की RM एका बाजूला ठेवतो बाकी सर्वांचं पक्षांतर त्या ठिकाणी करतो म्हणजे PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर इज इक्वल टू RM स्क्वेअर. तर हेच मी असं लिहितो की RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. याला त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. आता अशा पद्धतीची 2 इक्वेशन जी आहेत तर ती 2 इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. आता प्रश्नामध्ये काय सांगितलंय पहा की M इज द मिड पॉइंट ऑफ QR. काय सांगितलंय सिन्स M is the mid point
ऑफ क्यू आर हे आपल्याला दिलेलं आहे गिव्हन मध्ये की यम जो आहे तर तो यम काय सांगितलेलं आपल्याला की आर क्यू जो आहे किंवा क्यू आर जो आहे तर त्या क्यू आरचा मध्यबिंदू असेल तर हे एम क्यू किंवा आर एम कसे असतील निम्मे निम्मे त्या ठिकाणी असतील. पण आपल्याला गरज जी आहे तर ती गरज कशाची आहे आर एमची आहे. एम क्यू काही कुठे आपल्याला लागत नाही. मग आता आर एम जो आहे तर तो आर एम कसा असेल तर आर क्यूच्या निम्मा असेल. या ठिकाणी काय म्हणतो मी आर एम जो आहे तर तो आर एम कसा असेल पूर्ण असणारा जो काही क्यू आर जो आहे तर त्या क्यू आरच्या कसा असेल 1/2 त्या ठिकाणी असेल. किंवा हेच आपल्याला पहा टू जो आहे तर टू जो ट्रान्सफर जर केला तर 2RM इज इक्वल टू क्यू आर त्या ठिकाणी आता नसतं. याला इक्वेशन नंबर आपण 3 त्या ठिकाणी की 2RM इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला क्यू आर. अशा पद्धतीचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आता पाहत की फ्रॉम इक्वेशन 1 and 3 की फ्रॉम इक्वेशन 1 and 3 पाहत 1 आणि 3चा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 तर इक्वेशन 1 मध्ये पहा पी क्यू स्क्वेअर काय आहे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी पहिले मी पी आर स्क्वेअर लिहितो पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू आहे किंवा क्यू आर काही फरक नाही. आर क्यू म्हणजे आर क्यू किती आहे 2RM आहे. या ठिकाणी वाटलं तुम्ही पहिल्यांदा जसंच्या तसं त्या ठिकाणी इक्वेशन म्हणून लिहितो की पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू किंवा क्यू आर किती आहे 2RM आणि त्याचा काय आहे स्क्वेअर त्या ठिकाणी इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आता 2चा स्क्वेअर आला तर त्या ठिकाणी तो आला 4RM स्क्वेअर. काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी पी क्यू स्क्वेअर त्या ठिकाणी मिळालं. अशा पद्धतीचं मिळालं की पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4RM स्क्वेअर बरोबर. मग त्या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 2 आणि 4 मध्ये पहा पुढे की फ्रॉम इक्वेशन 2 and 4 ही सर्वसाधारणपणे इक्वेशन 2 आणि 4चा आपल्याला त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा येते. मग आता इक्वेशन 2 आणि 4चा जर विचार जर केला तर काय मिळते पहा आता पुढे इक्वेशन 2 आणि 4चा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे येते. आता या ठिकाणी असणारे जे काही इक्वेशन जे आहेत या ठिकाणी 3 झालं मी या ठिकाणी याला 4th म्हणतो. आता इक्वेशन 2 आणि 4चा आपल्याला विचार करायचा. इक्वेशन 4th काय आहे की पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4. आता इक्वेशन सेकंड जर आपण जर पाहिलं तर RM या ठिकाणी RM स्क्वेअर आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो मी इंटू RM स्क्वेअर काय दिलेलं आपल्याला तर त्या ठिकाणी PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. आरने आतमध्ये मल्टिप्लाय केलं PR स्क्वेअर प्लस या ठिकाणी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 4PM स्क्वेअर आणि पुन्हा 4ने मल्टिप्लाय केलं मायनस 4PR स्क्वेअर बरोबर. आता या ठिकाणी पुढे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू आता मी काय करतो पहिल्यांदा 4PM स्क्वेअर त्या ठिकाणी लिहितो 4PM स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर मायनस
4pr². आता या ठिकाणी किती शिल्लक राहतात तर +pr² मायनस 4pr². तर याच्यामध्ये पहा काय शिल्लक राहतील की 4pm², याच्यामध्ये -3pr², ज्या ठिकाणी pq² इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी 4pm² मायनस 3pr². आणि हे आपलं त्या ठिकाणी गिव्हन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायला, म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला त्या ठिकाणी काही करता येईल, प्रूव्ह त्या ठिकाणी करता येईल. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 11 आपल्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे पहा की वॉल ऑफ द टू बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ ए स्ट्रीट आर पॅरलल टू द ईच अदर. की रस्ता जो आहे तर त्या रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला असलेल्या जे काही इमारतीच्या ज्या काही भिंती ज्या आहेत तर त्या भिंती कशा आहेत एकमेकींना त्या ठिकाणी समांतर. उदाहरणार्थ आकृतीमध्ये पहा रेड कलरने काय केलेले आहेत की त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही बिल्डिंग ज्या आहेत तर त्या बिल्डिंग त्या ठिकाणी दाखवलेल्या आणि या कशा आहेत. समजा बीडी जो आहे तर तो बीडी त्या ठिकाणी रस्ता असेल तर या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या ज्या काही इमारतीच्या असणाऱ्या ज्या काही भिंती ज्या आहेत तर त्या भिंती कशा दिसतात एकमेकींना त्या ठिकाणी समांतर. पुढे ए लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट its top just reaches the window of the building at the height of 4 meter. आता पुढे काय सांगितलं की 5.8 मीटर लांबीच्या शिडीचं असणारं ते काही एक टोक जे आहे तर ते एक टोक काय केलं रस्त्यावर त्या ठिकाणी ठेवलं आणि तिचं असणारं जे काही वरचं टोक जे आहे तर ते वरचं टोक काय होता नसतं तर इमारतीच्या 4 मीटर. इमारतीच्या असणारी जी काही उंची जी आहे तर त्या उंचीच्या बाबतीत सांगितले की इमारतीच्या 4 मीटर उंच असलेली जी काही खिडकी जी आहे तर त्या खिडकीपर्यंत त्या ठिकाणी तिचं दुसरं टोक जे आहे तर किंवा वरचं टोक जे आहे तर ते वरचं टोक त्या ठिकाणी पोहोचतं. पुढे ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ अदर बिल्डिंग ऍट द हाईट 4.2 मीटर. पाहतो पुढे काय केलेलं आहे की काय सांगितलेले पुन्हा तीच असणारी जी काही खिडकी जी आहे तीच असणारी जी काही लॅडर शिडी जी आहे तर ती शिडी पा त्याच ठिकाणी ठेवून रस्त्याच्या दुसरी बाजू जी आहे ही रस्त्याची असणारी एक बिशी बाजू एक शिडी दुसरी बाजू रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जर वळवली तर तिचं असणारं जे काही वरचं टोक जे आहे तर ते वरचं टोक इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेली जी काही खिडकी जी आहे तर त्या खिडकीपर्यंत त्या ठिकाणी येतं. तर आपल्याला पुढे काय सांगितलंय फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तर रस्ता जो आहे तर त्या रस्त्याची असणारी जी काही रुंदी जी आहे बीडी ही आपल्याला त्या ठिकाणी काढायची. पण आकृतीचा विचार करायचा आहे. पण आकृती त्या ठिकाणी मी काढलेली ही जी काही असणारी जी काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये की सेगमेंट XB अँड सेगमेंट ED हे जे काही दोन सेगमेंट जे आहेत तर ते काय दाखवतात रिप्रेझेंट्स द वॉल ऑफ द बिल्डिंग. ही त्या ठिकाणी काय करतात नसतात ती इमारत जी आहे तर त्या इमारतीच्या भिंती ज्या आहेत तर त्या भिंती त्या ठिकाणी दर्शवतात. बरोबर. त्याच्यानंतर सेगमेंट AC हा सेगमेंट AC आपल्याला दिसतो की सेगमेंट AC रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द लॅडर. सेगमेंट AC जो आहे तर काय करतोय पहिली असणारी जी काही शिडी जी आहे तर त्या शिडीची स्थिती त्या ठिकाणी दाखवतोय. आणि पुढे सेगमेंट EC रिप्रेझेंट द सेकंड पोझिशन ऑफ द लॅडर. तर सेगमेंट EC जो आहे तर काय करतोय दुसरी असणारी जी काही सीडी जी आहे दुसरी म्हणजे तीच सीडी असणारी फक्त या बाजूची काय केली या बाजूला त्या ठिकाणी वळली आणि म्हणून सीडीची दुसरी स्थिती त्या ठिकाणी दाखवतो. तर त्या ठिकाणी आपल्याला काय काय लिहिता येईल आकृतीच्या बाबतीमध्ये सोल्युशन की इन द फिगर काय आहे सेगमेंट AB अँड सेगमेंट दुसरा सेगमेंट कोणता आहे आपला ED. सेगमेंट ED काय दाखवतोय
represents walls of two buildings. तो काय दाखवतोय, तर या ठिकाणी दोन असणाऱ्या ज्या काही इमारती ज्या आहेत तर त्या इमारतीची काय दाखवते, तर त्या ठिकाणी आपल्याला भिंत त्या ठिकाणी दाखवतो कोणाची, ऑन आयदर साइड ऑफ द स्ट्रीट बीडी, ऑन आयदर साइड ऑफ स्ट्रीट बीडी. रस्ता जो आहे तर त्या रस्त्याच्या असताना काही दोन बाजू ज्या आहेत तर त्या दोन बाजूवर आपण दोन बिल्डिंग दाखवल्यात आणि एबी आणि ईडी ह्या काय तर त्या इमारतीच्या असणाऱ्या ज्या काही भिंती ज्या आहेत तर त्या भिंती आपण त्या ठिकाणी दाखवल्या. त्याच्यानंतर पुढे की सेगमेंट एसी दिसतंय, सेगमेंट एसी रिप्रेझेंट्स द फर्स्ट पोझिशन of the ladder and segment EC represents the second position of the ladder. एसी काय करतोय, सीडीची पहिली स्थिती दाखवतोय आणि एसी जी आहे तर ती काय करतोय, सीडी जी आहे तर ती सीडीची दुसरी असणाऱ्याची काही स्थिती जी आहे तर ती दुसरी स्थिती आपल्याला त्या ठिकाणी दाखवते. अजून काय काय माहिती दिली पहा आपल्याला, या ठिकाणी आपल्याला एसी आणि ईसी 30 सीडी आहे, एका बाजूला ठेवली 30 सीडी, पुन्हा दुसऱ्या बाजूला दोघांची असणारी काय लेंथ जी आहे तर ती लेंथ आपल्याला दिलेली 5.8 मीटर. त्याच्यानंतर एबी दिलेली, खिडकीची उंची त्या ठिकाणी दिलेली एबी, तर ती एबी किती दिलेली आपल्याला 4 मीटर. दुसरी असणारी काही खिडकी जी आहे तर त्या खिडकीची उंची आपल्याला दिलेली ईडी, तर ती ईडी किती दिलेली आपल्याला 4.2 मीटर. बरोबर. आता काय लक्षात येतं आपल्या पुढे, आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल काय लक्षात येते पहा की ट्रायंगल ए बी सी चा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा अँगल त्या ठिकाणी 90 आहे, म्हणजे हा जो काही एबीसी जो आहे तर तो एबीसी काय होईल, त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल होईल. राईट अँगल ट्रायंगल झाला तर आपल्याला त्या ठिकाणी पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करता येईल पहा की इन ट्रायंगल एबीसी एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर. आणि म्हणून बाय पायथागोरस थेरम काय पायथागोरस थेरम, तर त्या ठिकाणी हायपोटेनस स्क्वेअर एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. त्या ठिकाणी एसी स्क्वेअर आपल्याला दिलेलं आहे की दिलेलं आहे 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू एबी दिलेलं आहे 4 स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. बरोबर. अशा किमती ज्या आहेत तर त्या किमती काय केल्या आपण त्याच्यामध्ये टाकल्या. याच्यावरून आपण बीसी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करू. देअरफॉर बीसी स्क्वेअर इज इक्वल टू हा या बाजूला ठेवतो मी याचं पाक्षांतर करतो 5.8 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. तर 5.8 इंटू 5.8 याचा स्क्वेअर आपल्याला त्या ठिकाणी करायचं, म्हणजे दशांश चिन्ह नाही असं जर आपण त्या ठिकाणी जर समजलं 58 तर याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते मल्टिप्लिकेशन येतंय 3364 आणि 2 दशांश चिन्ह दिले तर त्याला 33.64 म्हणजे याचा असं म्हणतो ते स्क्वेअर जो आहे तर तो स्क्वेअर येईल 33.64 मायनस 4चा स्क्वेअर आपल्याला माहिती 60. बरोबर. आता याच्यामधून किती वजा करायचे, फक्त आपल्याला 16 त्या ठिकाणी काय करायचे मायनस त्या ठिकाणी करायचे. पण त्या ठिकाणी 4 6. बरोबर.
येते लक्षात. तर या ठिकाणी काय करायचे आपल्याला, मायनस करायचे. 13 मधून 6 गेले, किती राहिली, 13 मधून 6 गेले, किती राहतील, 7 राहील. हातचा घेतला, देऊन टाकला. 13 मधून किती गेले, 2 गेले, किती राहिले, 1 राहील आणि 1 दशांश, म्हणजे किती आलं, 17.64. हा आला त्या ठिकाणी बीसी स्क्वेअर त्या ठिकाणी. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, हा कशाचा स्क्वेअर आहे हे तुमचं पाठ पाहिजे. काय म्हणते मी, टेकिंग शॉर्टकट मध्ये स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची वर्गमूळे. तर बीसी या ठिकाणी हे 42च असलं पाहिजे स्क्वेअर, आणि म्हणून 4.2 सेंटीमीटर हे आपल्याला त्या ठिकाणी बीसी जे आहे. तर त्या बीसीची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली. पहा बीसीची व्हॅल्यू किती मिळाली, 4.2 मीटर आहे, मीटर. मग अशाच पद्धतीची सीडीची व्हॅल्यू काढा. आता पुढे या ठिकाणी की इन ट्रँगल EDC, इन ट्रँगल EDC अँगल EDC, EDC किती आहे, 90 डिग्री आहे, 90 डिग्री. आणि म्हणून बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम, आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरस थेरम काय आपल्याला वापरायचं आहे, हायपोटेनस स्क्वेअर, म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल, ईडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. बरोबर. आता सी तीच असणार आहे 5.8. पहा सीडी जी आहे तर त्या सीडीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, किती आहे, 5.8. किती आहे, 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू ईडी किती आहे, 4.2 स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. सीडी एका बाजूला ठेवतो, बाकी सर्वांचं पक्षांतर करतो, ज्याच्या ठिकाणी आपल्याला 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 स्क्वेअर इज इक्वल टू सीडी स्क्वेअर. तर हेच मी लिहितोय, सीडी स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 स्क्वेअर. या ठिकाणी सीडी स्क्वेअर इज इक्वल. आता 5.8चा स्क्वेअर आपण केला तो किती आलाय, 17.64 मायनस 4.2. आता आपण 4.2 कसलं येईल, याचा 4.2चा स्क्वेअर आपल्याकडे आहे, किती आहे, या ठिकाणी लिहिताना आपली चूक होते, सॉरी. आता 5.8चा स्क्वेअर आपल्याकडे किती आहे, 33.64 मायनस 4.2चा स्क्वेअर. 4.2 कसला स्क्वेअर आहे, तर 17.64. बरोबर. 58, 5.8चा वर्ग लिहिला, 4.2चा वर्ग, याची वजाबाकी काय, सोपी वजाबाकी आहे का, की 4 मधून 4 गेला, 0 राहिला, 6 मधून 6 गेला, 0 राहिला, दशांश चिन्ह दिलं. पुन्हा 13 मधून किती गेले, 7 गेले, किती राहिले, 6. आता इकडे देऊन टाकला, 3 मधून 2 गेले, राहिला 1. म्हणजे सीडी स्क्वेअर इज इक्वल किती आलं, 16.00. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची काय करू आपण, वर्गमूळ लिहू. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली तर सीडी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 4 मीटर. सीडी किती मिळालं, 4 मीटर. या ठिकाणी सीडी जे आहे तर ते सीडी आपल्याला मिळालं 4 मीटर. आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलंय, फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. रस्ता जो आहे तर त्या रस्त्याची असणारी जी काही रुंदी जी आहे तर ती रुंदी आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितली. पहा, द विड्थ
ऑफ द स्ट्रीट. एवढा रस्ता आहे. कोणता? बीडी. काय आहे? रस्ता आहे आपला त्या ठिकाणी बीडी. आता बीडी काय आहे तर बीसी प्लस सीडी. सीडी बीसी किती आलाय? 4.2 मीटर आणि सीडी किती आलाय? 4 मीटर. म्हणजे टोटल किती झाले? 8.2 मीटर. आणि देअरफॉर विड्थ ऑफ द स्ट्रीट, रस्त्याची असणारी जी काही रुंदी जी आहे तर ती रुंदी किती येत दिसते? 8.2 त्या ठिकाणी येत दिसते. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.